विविध प्रलंबित मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी होटगी वीज उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विविध प्रलंबित मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी होटगी वीज उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। होटगी मध्ये आहेरवाडी आणि सावतखेड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। शनिवारपासून समस्या मांडण्यासाठी येऊन देखील संबंधित अधिकारी भेटत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, दक्षिण सोलापूरचे उपअभियंता S.J. दवंडे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक अभियंता J.S. हिंगमिरे घटनास्थळी दाखल झाले। यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत समस्या ऐकल्याशिवाय कार्यालयात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। आणि जे शक्य नाही मिटणं, ज्याला वेळ आहे तर वेळ द्यावा लागेल। हा, आता मेंटेनन्सची टीम आपण लवकरात लवकर चालू केले काम आले आपल्या, त्याच्या मागे 15-20 दिवस होतो। साहेबांचे बी सहकार्य झालं, त्यांनी पण म्हणजे सांगितलं की ये म्हणून त्याचे म्हणजे त्याला मान देऊन आमच्या प्रयत्नाला काहीतरी यश होती। टीम नेमकं आज आली म्हणजे कमीत कमी मार्गी लागले, म्हणजे मला म्हणतात ते आले की तुमच्या गावात टीम पोहोचले बाबा। आता एक काम करेल, आजच्या तारखेमध्ये 2 कामं करेल, 10 कामं करेल, काय तर मार्गी लागेल। काय जो काम आहे सर ते 10 मिनिटाचं काम आहे। मग ठीक आहे, ते आपलं आपण जम जर बदला बदले आमच्या माणसावर करून घेऊ। शेतकऱ्यांनी जळालेले डीपी तातडीने बदलणे, डीपीची क्षमता वाढविणे, वाकलेले वीज खांब बदलणे, लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, आवश्यक ठिकाणी कट पॉइंट व एबी स्विच बसवणे, तसेच दररोज 8 तास सुरळीत वीज पुरवठा देणे या प्रमुख मागण्यांचे निवेदन सहाय्यक अभियंता J.S. हिंगमिरे यांना दिले। संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।